कवडे साहेब, प्रवासी संघटनेचे आपण तालुका अध्यक्ष आहात. गेल्या अनेक वर्षापासून आपण यावल आगाराच्या प्रश्नांना किंवा प्रवाशांच्या प्रश्नांना न्याय दिलेला आहे. बरोबर. तर आजच्या सद्यस्थितीला यावल आगाराची अवस्था काय आहे? सध्या यावल आगाराची अवस्था अशी आहे की सर्वप्रथम मी असं म्हणेल की यावलच्या बसेसची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. अनेक बसेस ह्या नादुरुस्त आहेत. त्यामध्ये शेड्यूल जास्त आहेत, वाहक चालकांची कमतरता आहे आणि वाहनांची नादुरुस्ती आहे. अनेक बसेसची अवस्था तर अशी आहे की यावल आगारातून निघाल्यानंतर मग ते ग्रामीण भागात जाणारी बस असेल किंवा लाँग रूटला लांब पल्ल्याच्या याच्यावर जाणारी बस असेल किंवा शॉर्ट रूटवर जाणारी बस असेल, ती बस रस्त्यामध्ये कुठे कशी फेल होईल किंवा कशी उभी राहील हे सांगता येत नाही. गेली तर गेली, नाहीतर रस्त्यात उभी राहिली, अशी परिस्थिती आज आहे. आणि मी असंही सांगेल की यावल आगार जे आहे हे जळगाव जिल्ह्यातलं अत्यंत जुनं आगार आहे आणि जिल्ह्यातलं प्रथम आगार आहे. आणि शिवाय गेल्या अनेक वर्षापासनं नाशिक विभागात आपला यावल आगार असल्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या आगारामध्ये यावल हे आगार नेहमीच उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर राहिलेला आहे. असं असताना देखील यावलला नवीन बसेसची कमतरता आहे. ग्रामीण भाग जोडलेला असल्यामुळे आणि आदिवासी भाग जोडलेला असल्यामुळे यावलच्या आगाराची उत्पन्नाची स्रोत जो आहे हा यावल आगाराला जोडलेला जो ग्रामीण भाग आहे याच्यावर अवलंबून आहे. पण आज प्रवाशांच्या अनेक तक्रारी फक्त बसेसच्या बाबतीत, त्याचप्रमाणे कोणतं वाहक चालकांच्या कमतरतेमुळे कोणतं शेड्यूल केव्हा कॅन्सल होईल हे प्रवाशांना देखील माहीत नसतं. सध्या 10वीच्या 12वीच्या परीक्षा चालू आहेत, त्यामुळे विद्यार्थिनींचे ऐनवेळी कोणती बस येईल नाही येईल अशा संभ्रमावस्थेमध्ये विद्यार्थी आणि प्रवासी असतात. तर माझी महाराष्ट्र शासनाला, त्याचप्रमाणे रावेर विधानसभा मतदारसंघाचे जे आपले लाडके आमदार आहे आदरणीय अमोल भाऊ जावळे यांना विनंती राहील की त्यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, आपले परिवहन मंत्री साहेब असतील यांच्याकडे पाठपुरावा करून जी नेहमी उत्पन्नाच्या बाबतीत अग्रगण्य राहिलेला आगार आहे या आगारामध्ये जास्तीत जास्त संख्येने नवीन बसेस जर त्यांनी पाठपुरावा करून जर मिळवून दिल्या तर पहिली गोष्ट की अगोदरच अग्रेसर असलेल्या उत्पन्नामध्ये अजून उत्पन्नाची भर पडेल. प्रवाशांना एक सुखदायी आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल असं मला वाटतं. तसेच की जे काही यावल आगारामध्ये ST बसेस आहेत ज्या काही प्रमाणात नादुरुस्त असतात त्यांच्याकडे लक्ष देऊन त्या बसेस चांगल्या कंडिशनमध्ये करण्याचा प्रयत्न करावा. पण आता शासनाने मध्यंतरी घोषणाच केली आहे की अनेक आगारांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या आगारांना नवीन बसेस त्या देणार आहेत. तर या सर्व गोष्टींचा विचार करता जुना आगार आहे, उत्पन्नाच्या बाबतीत चांगलं अग्रेसर आहे, तर यावल आगाराला जास्तीत जास्त चांगल्या नवीन बसेस मिळाव्या जेणेकरून यावल ग्रामीण भागातील, यावल तालुक्यातील, यावल शहरातील प्रवाशांचा, विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर होईल अशी मी माननीय आमदार अमोल भाऊ जावळे यांना विनंती करतो की त्यांनी शासनाकडे याबाबतीत पाठपुरावा करावा.